शेतीवादी गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. नमस्कार, मी जयश्री. चला तर मग मी आज तुम्हाला खमंग आणि असा कैरीपासून मुखवास कसा बनवायचा त्याची रेसिपी पद्धतशीर सांगत आहे. तुम्ही ती रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा. तुम्ही कधी बनवला का कैरीचा मुखवास? तर चला आता वेळ न घालवता मी कैरीचा मुखवास कसा बनवायचा त्याची रेसिपी सांगत आहे. साधारणपणे मी इथे अर्धा ते 1 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्याच्या व्यवस्थित साला काढून घ्यायच्या. साला काढताना हळूवार काढायचं. चाकू किंवा सुरी आपल्या हाताला लागण्याची शक्यता असते. चला तर मग मी आता एक एक करून सर्व पद्धतशीर अशा कैरीच्या साला काढून घेते. तुम्ही कधी बनवला का मुखवास? मला सांगा कमेंट करून. हे पहा, मी इथे 2 कैऱ्याच्या साला काढून घेतलेल्या आहेत. आता त्या कैऱ्याच्या आपण असे व्यवस्थित बारीक बारीक काप करून घेऊ. तुम्ही हवे त्या आकारात काप करू शकतात, पण लांबट आकारात केलेले कापच छान दिसतात. याप्रमाणे ह्या कैरीची कोय खूप कठीण झालेली आहे. ती कैरी कापण्यास थोडी जड चालली. त्यामुळे मी हळूवारपणे कैरी कापून घेतली आणि त्याचे उभे काप करून घेते. तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कैरीचे हे उभे काप करून घ्या. सर्व काप व्यवस्थित करून घ्यायचे. हे पहा, मी इथे साधारण 2 कैऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. पहा किती छान आणि मस्त असे आपले काप तयार झालेले आहेत. आता हे तयार करून घेतलेल्या कापात घालण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवत आहे. बडीशोप, इलायची, साखर, काळी मिरी आणि चला आता आपण घेतलेले साहित्य सर्व मिक्सरला फिरवून घेतले. आता कैरीचे काप एका टोपल्यात किंवा पातेल्यात टाकून घ्या. टाकताना त्यात आता सर्वप्रथम आपण 1 चमचा हळद घालून घेऊ. मीठ, काश्मीरी लाल तिखट, यामुळे आपल्या मुखवासला सुगंध छान येतो. आणि बारीक करून घेतलेले सोप, इलायची आणि त्यानंतर 2 ते 3 चमचे साखर आणि साऱ्यात शेवटला आपण सेंध व नमक टाकणार आहोत. हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ. बघा आता आपलं मिक्स केलेले किती छान दिसत आहेत कैरीचे काप. या क्षणालाच तोंडाला पाणी सुटते. परंतु वाळल्यानंतर आपण हे कैरीचा मुखवास एक एक करून लांब लांब याच्यात वाळून घालून घ्यायचे. जवळजवळ वाळू घातले तर ते घट्ट चिटकतात. आपण याला शिजवलेलं नाही, त्यामुळे आपल्याला वाळण्यास भरपूर वेळ लागणार आहे. पहा, या पद्धतीने तुम्ही सर्व काप एका परातीत टाकून घ्या. जवळ अजिबात टाकू नका, नाहीतर ते चिटकून बसतात, नंतर निघत नाहीत. हे पहा, मी दोन्ही परातीतले काप वेगळे करून घेतले आणि 2 दिवसानंतर तुम्हाला दाखवत आहे. पहा, आपले कैरीचा मुखवास किती छान तयार झालेला आहे. खायला बी एकदम भारी आणि मस्त लागतो. एकदा करून ठेवला तर वर्षभर टिकतो. पहा, तुम्ही एकदा उन्हाळा सुरू आहे, कैऱ्या आहेत, तर हा मुखवास नक्की ट्राय करा. सुगंध आणि फ्लेवर पण एकदम छान येतो. पाहता क्षणीच खावं वाटतो. तुम्ही करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. या प्रकारे तुम्ही कितीही प्रमाणात मुखवास करू शकता, परंतु साठवण्याची काळजी घ्यायची. खडंग वाळू द्यायचा आणि हवाबंद डब्यात साठवून ठेवायचा. तुम्हाला हवा तेव्हा खाऊ शकता. आहे की नाही झटपट होणारी आणि परफेक्ट रेसिपी शेतीवाली गृहिणीच्या पद्धतीने केलेली आहे. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.